नाही तुम्ही येस या. गुड मॉर्निंग. गुड थँक्यू सर. थोडक्यात तुमचा परिचय करून द्या. माझं गाव बर्दापूर आहे, तालुका अंबेजोगाई आहे, डिस्ट्रिक्ट बीड आहे. माझं 10th पर्यंतचं एज्युकेशन माझ्या गावी बर्दापूर इथे झालेलं आहे. देन माझं 11th and 12th योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई म्हणून झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन बी फार्मसी मध्ये झालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. आणि माझं त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन MBA इन मार्केटिंग मध्ये लाल लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी ऍज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब केलेला आहे 7 years 2019 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मी 4 years डेडिकेटेडली MPSC साठी दिले होते. इथे परमनंट ऍड्रेस तुमचा हवेली काय? सर ऍक्च्युली मी जेव्हा जॉब करत होतो त्यावेळेस तो परमनंट आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस मी त्यालाच टाकलेला होता. ओके, म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये जॉब करत होता? येस येस सर. तुमचं बी फार्म झालेलं आहे? येस सर. आणि राईट नाव मी आता सध्या ऍज अ रिटेल फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे. कुठे? ध्रुव केमिस्ट आहे वडगाव शेरीमध्ये. ठीक आहे. प्रोसेस पेटंट आणि प्रोडक्ट पेटंट याच्यामध्ये काय फरक आहे? सर प्रोसेस पेटंटची ऍक्च्युअली प्रोसेस जी असते, जी फॉलो केली जाते एखाद्या न्यू ड्रग इन्व्हेन्शन साठी, त्याला दिलं जातं. आणि प्रोडक्ट पेटंट जे ऍक्च्युअली जे प्रोडक्ट असतं जे आफ्टर ह्या प्रोसेस मधून तयार होतं त्यासाठी दिलं जातं. आणि प्रोडक्ट पेटंट हे जी पेटंट ऍक्ट 1970 आहे, जेव्हा तो सुरुवात झाली तेव्हा ऍज अ प्रोसेस पेटंटला दिलं होतं. आणि 2005 मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस झाले, तर त्यावेळेस त्याला प्रोडक्ट पेटंट मध्ये त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं. तुम्ही बीड मधले आहात? येस सर. राईट. तर बीड मध्ये म्हटलं की आणखीन एक डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे एक गाजलेली केस तर तुम्हाला माहितच आहे, फिमेल फिटिसाइडची. येस. राईट. आणि मग हे फिमेल फिटिसाइड जे आहे ते थांबवण्यासाठी खरं काय उपाययोजना केल्या पाहिजेत? कारण आपण किती बरेचसे स्ट्रिक्ट मेजर्स घेतले तरी ते छुप्या पद्धतीने कुठे ना कुठे तरी सेक्स डिटर्मिनेशन हे सुरू राहते. याच्यावर जरा आपण स्ट्रिक्ट काय भूमिका घ्यायला हव्यात प्रशासन म्हणून, जेणेकरून हे सेक्स डिटर्मिनेशन थांबेल? सर PCPN DTO जो कायदा आहे 1994 चा, त्याचे एक स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करावे लागेल सर. आणि जे बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजना आहेत त्यांचं अवेअरनेस मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. आणि एज्युकेशन जे गर्ल्समध्ये जे एज्युकेशनचं प्रमाण आहे ते पण खूप जास्त प्रमाणात वाढवावं लागणार आहे सर, पर्टिक्युलरली गर्ल्स आणि वुमेनमध्ये, की जेणेकरून हे असं म्हणजे फिटिसाइड वगैरे होणार नाही. चाइल्ड मॅरेजचं प्रमाण पण जास्त आहे सर, ते पण कमी करावं लागणार. चाइल्ड मॅरेजचा फिटिसाइडशी काय संबंध? सर हरकत नाही. बीड जिल्हा म्हटलं की आणखीन एक डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. तुम्हाला वाटतं का बीडच्या बाबतीत हे थोडंसं लागू होतं? येस सर. सर पर्टिक्युलरली बीडमध्ये दुष्काळग्रस्त एरिया आहे आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीज नाहीये, त्याच्यामुळे सर रोजगारची जी कमतरता आहे, रोजगार खूप जास्त प्रमाणात नाही झालेले, त्याच्यामुळे जे युथ आहेत ते जास्त करून म्हणजे हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजकडे जास्त प्रमाणात वळत आहे सर. आणि मग आता हे रोजगार आपण म्हटलं, इंडस्ट्रियलायझेशन हवं, ह्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. मग काय अडथळे आहेत की बीडमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होत नाहीये? सर मेन आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुष्काळग्रस्त एरियामध्ये पाणी नाहीये. परत जे SEZ प्रोजेक्ट जे असतात ते पण बीड जिल्ह्यामध्ये नाहीये. पण ते का नाहीये, का होत नाहीये इंडस्ट्रियलायझेशन, का होत नाहीये? सर मेन रिझन आहे पाणी आहे. परत आणि दुसरा एक मुद्दा, कसं जर अशा पद्धतीने जर तिथल्या राजकारणाचं जर अशा पद्धतीने क्रिमिनलायझेशन जर झालेलं असेल तर कुठली इंडस्ट्री तिथं यायला धजावेल? कारण लॉ अँड ऑर्डर ही सुद्धा एक बेसिक गोष्ट नाही वाटत का तुम्हाला इंडस्ट्रीज येण्यासाठी? येस सर आहे. मग काय करायला हवं की अशा प्रकारे तिथली लॉ अँड ऑर्डर सुद्धा सिच्युएशन सुधारेल? तर पोलिसांना ऑटोनॉमी द्यावं लागणार आहे. त्यांच्यामध्ये जो राजकीय हस्तक्षेप होतो त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तो कमी करावा लागणार आहे.
मोठ्या प्रमाणात जे बेरोजगार आहेत त्यांना जॉब्स अपॉर्च्युनिटी द्याव्या लागणार आहेत, म्हणजे ते ह्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी वळणार नाहीत सर. आत्ताच्या काळामध्ये थोडंसं खूपच कास्ट बेसिसवर पोलरायझेशन खूप झालेलं आहे. वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये खूप पोलरायझेशन झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर ते फार प्रकर्षाने जाणवतं आणि बीड जिल्हा तर त्याचं केंद्र राहिलेलं आहे. लोकसभेच्या वेळी खूप भयंकर घटना सुद्धा ह्या पोलरायझेशन मधून घडलेल्या आहेत, अगदी लोकप्रतिनिधींच्या घरांवरती हल्ले होण्यापासून. तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही याच्याकडे कसं पाहता? काय उपाययोजना केल्या पाहिजेत की जेणेकरून हा तणाव जो आहे तो कमी होईल? सर, लॉ अँड ऑर्डर फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणण्याप्रमाणे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सुधारावी लागणार आहे. त्याच्यानंतर जे एज्युकेशन जे आहे, एज्युकेशन प्रॉपर एज्युकेशन स्किल्स जे युथमध्ये ते प्रॉपर त्यांना द्यावं लागणार आहे. म्हणजे आणि इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्री जास्तीत जास्त प्रमाणात इंडस्ट्री आणावी लागणार आहे. म्हणजे जे युथ आहे तो रोजगाराकडे जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणजे रोजगार जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होईल तिथे. आता टॅरिफ वॉर जे चाललेलं आहे, येस, आपलं बरेचसे एक्सपोर्ट युरोपला आणि US ला सुद्धा होत असतात, फार्मा एक्सपोर्ट्स येस, स्पेसिफिकली. येस. तर आता जे काही ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनने ज्या काही पॉलिसीज घेतलेल्या आहेत, टॅरिफ बद्दल डिसिजन्स घेतलेले आहेत, त्याचा काही फार्मा सेक्टरवर काही इम्पॅक्ट झालेला आहे? तर फार्मा सेक्टरवर काही इम्पॅक्ट नाही झालेला आहे, कारण जिथले जे 90% अमेरिकेमध्ये आहे ना, पर्टिक्युलर US मध्ये 90% जी मेडिसिन आहे ती जेनरिक मेडिसिन यूज केली जाते आणि त्यांच्यामुळे त्यांच्या लोकांचा 30 लाख करोड रुपये दरवर्षी एवढे त्यांचे वाचतात. काय कन्सेप्ट वर जेनरिक मेडिसिन्स? तर जेनरिक मेडिसिन्स ही अशी मेडिसिन आहे जी हॅव्हिंग द सेम थेरपेटिक इफेक्ट ॲज द ब्रँडेड मेडिसिन. फक्त एवढंच आहे की सर, ब्रँडेड मेडिसिन हे पेटेंटच्या अंतर्गत तयार केली जाते, त्याच्यामुळे आणि मार्केटिंग कॉस्ट, R&D कॉस्ट त्याच्यावर जास्त असतो, त्यामुळे ते महाग असते. आणि जेनरिक मेडिसिन्स ह्याच्यावर म्हणजे जे पेटंट संपले एखाद्या मेडिसिनचं त्याच्यानंतर जी तयार केली जाते ती जेनरिक मेडिसिन्स असते आणि त्यामुळे ते चिपर असते सर, बट हॅव्हिंग द सेम थेरपेटिक इफेक्ट. ओके. आता तुम्ही रिटेल म्हणजे ऍज अ रिटेल फार्मासिस्ट म्हणून काम करत आहात, म्हणून तुम्हाला विचारतो की बऱ्याचशा ड्रग्जला आहे ना रेझिस्टन्स येत चाललेला आहे, म्हणजे स्पेशली अँटीबायोटिक्स. आणि असं सांगितलं जातं की ऑन काउंटर जो सेल होतो अँटीबायोटिक्सचा, जो म्हणजे गरज नसतानाही अँटीबायोटिक्स दिले जातात, बऱ्याच वेळा तर काही वेळा तर गरज नसताना फिजिशियन्स कडनं सुद्धा प्रिस्क्राईब केले जातात. पण तो आपण भाग बाजूला ठेवूयात. विदाउट प्रिस्क्रिप्शन सुद्धा खूप सारे मेडिसिन्स ऑन दी काउंटर सेल होतात. त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स सारखी समस्या कुठे ना कुठे तरी अकरा वेगळ्या रूपात सध्या धारण करते. तुम्हाला काय वाटतं, हे काय केलं पाहिजे हे थांबवण्यासाठी? सर, त्याच्यासाठी पेशंटमध्ये म्हणजे आपल्याला काउन्सिलिंग करावं लागणार आहे. म्हणजे ऍज अ फार्मासिस्ट मला काउन्सिलिंग करावं लागणार आहे पेशंटला, की बाबा हे त्यांना सांगावं लागणार आहे की नाही, ते झालं पेशंट्स तर मागणारच आहेत शेवटी आणि तुम्हाला ते बिझनेस आहे म्हणून तुम्ही देणार आहेत. हे रेग्युलेटरी काय करायला पाहिजे? त्यांना प्रशासनाने काय करायला हवं? सर, रेग्युलेटरी मेजर्स जे आहेत फार्मा इंडस्ट्रीवर ते वाढवायला पाहिजेत. जसं की जे ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना स्ट्रिक्टली ऑर्डर दिलं की म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतेही मेडिसिन देऊ नये हे स्ट्रिक्ट करायला पाहिजे सर. तुम्ही किती वर्षापासून पुण्यात राहताय? 6 to 7 years. ओके. आणि तुम्ही ग्रॅज्युएशनची 4 वर्ष छत्रपती संभाजीनगरला राहिले. तर तुम्ही जर संभाजीनगर महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या 2 महानगरपालिकेत जर तुलना करायची असेल तर तुम्हाला 4 काय डिफरन्सेस वाटतात दोन्हीमध्ये किंवा साम्य देखील? सर, ट्रॅफिक कंजेशनचा इश्यू इथे पण आहे, म्हणजे पुण्यामध्ये पण आहे, छत्रपती संभाजीनगरचा पण आहे. पोल्युशनचा इश्यू आहे. देन जे वॉटर लॉगिंग होतं त्याचा पण इश्यू आहे. तिकडं आहे तिथं पण आहे सर. येस. म्हणजे सपोज जर पाऊस झाला तर सगळीकडे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले, ते पाणी म्हणजे मुरण्यासाठी जागाच नाही, त्याच्यामुळे वॉटर लॉगिंगचा खूप मोठा इश्यू आहे. पण तुम्ही ज्या काळामध्ये संभाजीनगरला होते त्या काळात आय थिंक हे इश्यू नव्हते तिथं. सर, येस, म्हणजे त्यावेळेस थोडी कमी होते, बट ओव्हर द टाइम डिफरन्सेस काय वाटतात? सर, पुणे महानगरपालिकेमध्ये पर्टिक्युलरली ट्रॅफिकचेच खूप जास्त इश्यू आहे आणि पोल्युशनचा एक. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफरन्सेस काय वाटतात दोन्ही महानगरपालिका?
ओके, ठीक आहे. मी Sorry, थोडंसं sir. वेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारतो हाच प्रश्न, की मराठवाड्यातल्या ज्या काही सिव्हिक बॉडीज आहेत त्यांची जी अकाउंटेबिलिटी आहे लोकांप्रती ती कमी दिसते. ह्याचं मेजर कारण काय वाटतं अक्रॉस मराठवाडा? सर लोकांमध्ये फर्स्ट ऑफ ऑल अवेअरनेस का तिथल्या लोकांचं मतदान करण्याच्या ज्या प्रायोरिटीज आहे त्या वेगळ्या असल्यामुळे असं उद्भवतं असं वाटतं का तुम्हाला? आणि हा प्रश्न लोकप्रतिनिधींचा जास्त वाटतो की जनतेचा जास्त वाटतो? सर जनतेचाच प्रश्न आहे हा. तुमची जी हॉबी आहे त्याच्यावर आपण येऊया. त्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा आहे की फार्मासिस्ट म्हणून गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत स्पेशलायझेशनचे, तर तुम्ही ते सोडून रिटेलमध्ये का जास्त इंटरेस्ट दाखवला किंवा तुम्ही ते का निवडलं? सर इथं कसं आहे, माझी जॉबची फ्लेक्झिबिलिटी आहे हम्म. आणि परत मी माझ्या जॉब बरोबर एमपीसीचं पण प्रिपरेशन करू शकतो सर. असं म्हणतात की गव्हर्नमेंटचे जे हेल्थ सेक्टरमधले जॉब्स आहेत त्याच्यात तर लोक कामच करत नाही, त्यांना काही यायची गरजच नाही, मग तुम्हाला तिथे जास्त वेळ मिळाला असता असं मला वाटतं. सर तसं नाही, मी माझ्या सर वर्कला प्रायोरिटी देतो. कुठेही जरी गेलो तरी मी डेडिकेटेडली तेवढंच तिथे काम करणार आहे. तुमचे आवडते बॅडमिंटन प्लेयर्स कोणते आहेत? पर्टिक्युलरली सायना नेहवाल आहे, हम्म. पी.व्ही. सिंधू आहे, पी. कश्यप आहे. कोणतं म्हणजे ह्या तिघांचे जर तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं की कोणत्या कोणत्या प्रकारचे शॉट्स जे मारतात ते किंवा डिफेन्स जे करतात ते कोणतं आवडतात तुम्हाला, अं, किंवा त्यांच्या कोणत्या स्किल्स तुम्हाला जास्त आवडतात? अं, ओके, ठीक आहे. डायमेन्शन्स माहिती आहे तुम्हाला बॅडमिंटन कोर्टचे? Yes, yes, sir. सिंगल्सचे काय असतात? सर त्याची लेंथ असते 44 फीटची आणि जी विड्थ असते ते 20 फीटची असते. आणि डबल्सचे? डबल्सचे पण सर तेच असते. सिंगल्स आणि डबल्सची सेम असते? येस. मला वाटतं डिफरंट असते. लेंथ सेम असते, विड चेंज होते डबल्स मध्ये. ठीक आहे. तुमचं शिक्षण योगेश्वरीमध्ये झालेलं आहे, Yes. बरोबर? येस. योगेश्वरी महाविद्यालयात जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे खास करून मराठवाडा मुक्ती मराठा. मोर्चाचे, त्याच्याबद्दल काही सांगता येईल? सर योगेश्वरी महाविद्यालय जे आहे ह्याची स्थापना 1936 ला झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांचे बंधू त्यांनी ह्या कॉलेजची स्थापना केलेली आहे. पर्टिक्युलरली आणि त्यावेळेस म्हणजे पर्टिक्युलर मराठवाडा विभागामध्ये शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या आणि हे त्यावेळेस हे एकमेव म्हणजे संस्था होती योगेश्वरी महाविद्यालय. आणि येस सर, कोणी प्रथितयश राजकारणी तिथं शिकलेले? पर्टिक्युलर ठीक आहे, माजी मुख्यमंत्री होते तिथे. गोपीनाथ. हा. आता बीडमध्ये आंबेजोगाई या पर्टिक्युलर तालुक्याचा विकास बाकी तालुक्यांच्या तुलनेत जास्त दिसतोय, म्हणजे ते शैक्षणिक क्षेत्रामुळे असेल कसं असेल, तर बीडच्या बाकी तालुक्यांमध्ये कसं काय आंबेजोगाईचा इफेक्ट दिसत नाही? सर बीड जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली पावसाचं जर प्रमाण बघितलं त्याच्यामध्ये एक लो रेनफॉल एरिया आहेत आणि ॲडेक्वेट रेनफॉल म्हणजे सरासरी एवढे रेनफॉल. तर जो अंबेजोगाई एरिया आहे तो म्हणजे सरासरी एवढ्या ह्याच्यामध्ये येतो आणि बाकीचे जे तालुके आहेत ते लो ह्याच्या रेनफॉल एरियामध्ये येतात. आणि सर अगोदरपासूनच अंबेजोगाईला एक सांस्कृतिक माहेरघर शिक्षणाचं मानलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे शिक्षणाच्या सुविधा पण तिथे चांगल्या आहेत आणि उच्च शिक्षण पण अवेलेबल आहे सर. आणि सर पर्टिक्युलरली आशिया खंडातलं सगळ्यात जुनं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय पण तिथे आहे. तुमच्या बोलण्यातून बऱ्याचदा मी असं ऐकलं सारखंच की बीडमध्ये पाणी कमी आहे, पाणी कमी आहे. जेवढे जलतज्ञ आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे सगळीकडे आहे ना पुरेसा ऍक्च्युली पाऊस पडत असतो, पुरेसं पाणी निसर्ग हा प्रत्येकाला देत असतो. त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग जलव्यवस्थापन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्हाला काय वाटतं की उद्या तुम्हाला जर तिथे समजा जिल्हा प्रशासनात काम करायला मिळालं बीड जिल्ह्याच्या, काय उपाययोजना करायला हव्यात वॉटरशेड डेव्हलपमेंटसाठी? कारण पाणी नाहीये, पाऊस तर आपण नाही पडू शकत, पण जो पाऊस पडतो, जे काही पाणी पावसामार्फत पडतंय, जेवढं काही पडतंय त्याचं व्यवस्थापन तर आपण व्यवस्थित करू शकतो. काय तुम्ही उपाययोजना करू शकता?
तर पर्टिक्युलरली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक म्हणजे जे मोठमोठे घर आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी करणे. जेवढं पाणी जमिनीमध्ये आपल्याला मुरवता येईल तेवढं जास्त प्रमाणात त्यासाठी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पण आहेत सर. शेततळे योजना, परत ह्या योजनांचं आपण हे करू शकतो सर. ठीक आहे, तुम्ही MR म्हणून काम केलेलं आहे. हा, yes. तर एव्हरग्रीनिंग ऑफ पेटंट नावाचा कॉन्सेप्ट असतो. तर त्याचं विथ एक्झाम्पल सांगता येईल. एक कॅन्सर ड्रग आहे, त्याबाबत एक इश्यू झाला होता मध्यंतरी. सर ठीक आहे, एव्हरग्रीनिंग म्हणजे काय? येस सर, एक स्ट्रॅटेजी असते फार्मास्युटिकल कंपनीची. जी काही पेटेंटेड ड्रग्ज असतात त्याची लाईफ वाढवण्याची, त्यात मायनॉर मॉडिफिकेशन करतात आणि ते स्वतःच्या म्हणजे बेनिफिटसाठी, म्हणजे स्वतःच्या प्रॉफिटसाठी त्याचं म्हणजे त्याची पेटेंटची जी डेट असते ते वाढवली जाते सर त्याच्यामध्ये. येस. ठीक आहे. आणि एक शेड्यूल ड्रग्स नावाचे प्रकार असतात, H1 वगैरे, Yes. जे आपण त्याच्यावर कलर कोडिंग पण करतो. येस सर. तर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? शेड्यूल H आहे, शेड्यूल H1 आहे, शेड्यूल C ड्रग्ज आहेत, शेड्यूल X ड्रग्ज आहेत. ठीक आहे. आणि जी एक योजना गव्हर्नमेंटने आता आणली होती मेडिसिनच्या संदर्भात, BJP नाव होतं, त्यामुळे तशीच फेमस झाली ती. त्याचा लॉंग फॉर्म आणि त्याचे थोडे क्रायटेरिया सांगा. सर, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना आहे. त्याच्या अंतर्गत ठिकठिकाणी जन औषधी केंद्र सुरू करणे, ज्याच्यामुळे की पेशंटला अफोर्डेबल जे जनरिक मेडिसिन्स आहेत ते अवेलेबल होतील सर. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर.